राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, समाधान आहे, जरांगे समाधानी होऊन गेले, राष्ट्रीय ओबीसी महासंघ किंवा ओबीसी संघटन समाधानी आहात का? नक्कीच आम्ही समाधानी आहोत. आम्ही जो अभ्यास केला, आम्ही जे चिंतन मनन केलं या शासन निर्णयाचं, त्यामुळे आम्ही सुद्धा समाधानी आहोत. आणि मी हमखास सांगू शकतो की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा निर्गमित करण्याचा हा शासन निर्णय नाही. तर कारण असं की ज्या कुण्या व्यक्तीला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र हवं आहे, त्या व्यक्तीला जी सध्याची प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमधूनच जायचं आहे. की याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्या व्यक्तीला कुणबी मराठा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र पाहिजे, त्याच्या नातेसंबंधातील वंशावळीतील व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र असलं पाहिजे. ते असेल आणि ज्या नातेवाईकाकडे आहे तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की हा माझा नातेवाईक आहे, ही आमची वंशावळ आहे आणि यालासुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, तरच तो अर्ज करू शकेल. अर्ज केल्यावर जी काही स्थानिक चौकशी आहे ती चौकशी करेल की यांनी सादर केलेली वंशावळ योग्य आहे का, वंशावळीमध्ये हा यांचा नातेवाईक बसतो का, ही सर्व चौकशी झाल्यावर ती चौकशीचा अहवाल तहसीलदाराकडे जाईल आणि मग तहसीलदार त्याच्याकडे अंतिम निर्णय घेईल. म्हणजे सरसकट द्या असं कुठेही नाही. नातेसंबंधामध्ये जर असेल कोणी तो आताही नियम आहे ना, नवीन काय याच्यात. आणि मोठ्या संख्येने कुणबी मध्ये लोकांचं आगमन होणार नाही, ओबीसींचं नुकसान होणार नाही, यामुळे असं वाटतं आपल्याला? नक्की मला तसं वाटते. मी त्याच्यावरती समाधानी आहे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र निर्गमित करा अशा प्रकारचा आदेश, अशा प्रकारचा शासन निर्णय यामध्ये नाही. आणि म्हणून आमच्या समाजाला कुठेही आरक्षणाबाबत धोका झालेला नाही. पण हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख केला जात आहे आणि भविष्यामध्ये त्याची पण अंमलबजावणी होऊ शकेल, कारण ती पण एक मागणी जरांगे पाटील यांची होती. हैदराबाद गॅझेटियर लागू झाला तर मराठवाड्यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजातील लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर होऊन जाईल असं म्हटलं जातं. हा सुद्धा जी आर शासन निर्णय जो काढलेला आहे तो हैदराबाद गॅझेटियरच्या बाबतीत काढलेला आहे. हैदराबाद गॅझेटियरमध्ये वैयक्तिक नोंदी नाहीत. पॉईंट नंबर 1. यावर्षी एवढे कुणबी होते, एवढे मराठा होते, एवढे हाच आकडा दिलेला आहे. त्या आकड्याच्या आधारे काही प्रूव्ह होऊ शकत नाही. आणि मग जर एखादी व्यक्ती क्लेम करत असेल बा मी हैदराबाद गॅझेटियरनुसार इथे आलो आणि माझ्या याच्यावर मराठा जात आहे आणि मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आहे, तो असा जेव्हा अर्ज करेल तर त्याला या प्रोसिजरमधून जायचं आहे ना. की त्यांनी सांगितलं की वंशावळीतील नातेवाईकाकडे जर कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे त्या व्यक्तीने ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे नातेवाईकाने प्रतिज्ञापत्र दिलं की हा माझा नातेवाईक आहे वंशावळ, तर याला द्यावा तरच तो अर्ज करू शकेल, अन्यथा नाही. आणि मग त्याची चौकशी होणार आहे. एखाद्या व्यक्तीने म्हटलं तर सरसकट द्या असा शब्द नाही याच्यामध्ये. चौकशी समिती होईल, त्याचा अहवाल तयार होईल, वंशावळ जुळल्या जाईल आणि सर्व सत्य आढळलं तर देईल. तो आताचाच नियम आहे, तो नवीन काय त्याच्यात. काही ओबीसी नेते असं म्हणतात की यामुळे पैशाचे व्यवहार वाढून जात प्रमाणपत्र दिले जाईल, त्यामुळे या GRची होळी करा असं हाके किंवा इतर ओबीसी नेत्यांचं मत. नाही, हे बघा कसं आहे की शेवटी अभ्यास करून करप्शन तर हा देशाचा पार्ट अँड पार्सल झालेला लाईफचं जीवन जगण्याचं. कुठल्या क्षेत्रात करप्शन नाही आहे म्हणून आपण सर्व थांबवू शकतो का? पण सामान्यपणे ज्या व्यक्तीला अर्ज म्हणजे कुणबी जातीचं प्रमाणपत्र पाहिजे त्याला या शासन निर्णयामध्ये जी काही पद्धत ठरवून दिलेली आहे त्या पद्धतीनुसार जावं लागेल. म्हणजे तुम्ही जे म्हणतात करप्शन होईल केव्हा होईल? जो नातेवाईक प्रतिज्ञापत्र देईल, काय जो अर्ज करेल, ते वंशावळ जो तयार करेल, काय या सर्व गोष्टींमध्ये खोटारडेपणा होईल आणि तशा प्रकारचे कागद तयार होईल तरच होईल ना. जर अशा या प्रोसिजरमधून गेले नाही, तो नातेवाईक आहे हे सिद्ध झालं नाही, त्याची वंशावळ जुळली नाही, तर कोण देणार प्रमाणपत्र? देऊ शकत नाही आहे. आणि समजा एखाद्या तहसीलदाराने कुणबी प्रमाणपत्र दिलंही तरी जेव्हा तो व्हॅलिडिटी करायला जाईल, 2 यंत्रणा वेगवेगळ्या आहे. कास्ट सर्टिफिकेट तहसीलदार इश्यू करतो आणि कास्ट व्हॅलिडिटी समाज कल्याण त्याचं जे विभाग आहे जात पडताळणी विभाग ते करते. 2 ठिकाणी कागदाची छाननी होणार आहे. आणि म्हणून एकदम शंका
कुशंका व्यक्त करून समाजाला वेगळी दिशा देणं हे माझ्या मनाला पटत नाही. जे सत्य आहे ते समाजापुढे मांडलं पाहिजे. 58 लाखपेक्षा जास्त नोंदींचाही उल्लेख वारंवार केला जातो. असा समज निर्माण होत आहे त्याच्यामधून की 58 लाख लोकांचा ओबीसी मध्ये आगमन होणार आहे. बाई याच्यावरती मी वारंवार बोललेलो आहो की हा जो 58 लाखाचा आकडा फुगवून दोन्ही समाजाची दिशाभूल, मराठा समाजाची दिशाभूल आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. वास्तविकता कोणीच समजून घेत नाही की मी मागेसुद्धा बोललो, आतासुद्धा माझ्याकडे कागद आहे, तिसरा अहवाल शिंदे समितीचा सादर झाल्यानंतरचा, की 1950च्या पूर्वीपासून आतापर्यंत या महाराष्ट्रात असलेल्या कुणबी नोंदणीचा तो आकडा आहे, ज्याच्यामध्ये 36 लाख तर आमच्या विदर्भाचे आहे, 10 लाख कोकणाचे आहे. म्हणजे जे आधीच ओबीसी मध्ये आहे. जे आम्ही आधी विदर्भातले सर्व, विदर्भ कोकण हे आधीच म्हणजे यांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वी आणि भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आम्ही कुणबी म्हणून आहोत. त्याच नोंदी आजही कायम आहेत. 58 लाखांपैकी नवीन नोंदी आंदोलन जरांगेंचा जेव्हा 2 वर्षापूर्वी सुरू झाला त्याच्यानंतरच्या किती आहे? किती मराठवाड्यामध्ये आतापर्यंत नवीन 17,000 प्रमाणपत्र इश्यू झालेले आहे यांच्या आंदोलनाच्या नंतर. त्या 17,000मध्ये 10,000पेक्षा जास्त जुन्याच आहेत ना. कसं असते की एखाद्या कुटुंबातला पहिला पोरगा 10वा किंवा 12 वर्ग पास होतो तेव्हा त्याला जात प्रमाणपत्र काढावं लागतं. तर वडिलाकडे असेल तर याच्याकडे असेल तरच त्याला मिळते. तर ते काही नवीन शोध नाही आहे, तो जुने कागदपत्र त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना मिळतं. तोही आकडा याच्यामध्ये आलेला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा साखळी उपोषण नागपुरात सुरू आहे. ठिकठिकाणी ओबीसी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. आता त्या आंदोलनांचा आणि तुमच्या साखळी उपोषणाचा काय शेवट होणार? नाही, हे बघा, आमच्या 14 मागण्या आहे. आम्ही सरकारकडे आधीच निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावरती सरकारने अजून कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. त्याच्यावर सरकार जोपर्यंत भूमिका घेत नाही, आमच्याशी चर्चा करत नाही, आमचं समाधान करत नाही, या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहणार. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं स्पष्ट म्हणणं आहे की काल जो GR काढण्यात आलेला आहे त्याच्यातून ओबीसींचा कुठलाही नुकसान होत नाही, आरक्षणासंदर्भातले त्यांचे हित जे आहेत ते बाधित होत नाही. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्या GR संदर्भात समाधानी आहे. मात्र साखळी उपोषण, इतर मागण्यांसंदर्भात सरकारची भूमिका काय, त्यावर त्याचा भवितव्य अवलंबित राहणार. सरकारने आमच्याशी चर्चा करावी, त्यानंतरच आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती ओबीसी महासंघाकडून ठरवण्यात येणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.